महत्त्वाच्या बातम्या आता पाहूयात। भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती। इक्बाल चहल यांच्या बदलीनंतर भूषण गगराणी यांची नेमणूक। कैलास शिंदे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यभरामध्ये नव्या आयुक्तांच्या नेमणुका। सौरभ राव यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती। अभिजित बांगर यांच्या बदलीनंतर सौरभ राव यांची नियुक्ती। फलटणमध्ये उद्या संध्याकाळी 5 वाजता रामराजे नाईक निंबाळकरांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक। बैठकीमध्ये माढा लोकसभा उमेदवारीबाबत पुढची दिशा ठरणार। रणजित निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रामराजे गट नाराज। उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची भेट घेणार। शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापूरमधून तिकीट जवळपास निश्चित। उद्धव ठाकरे उद्या सांगलीमधील मिरज दौऱ्यावर। उद्धव ठाकरेंची मिरजमध्ये उद्या जनसंवाद सभा, तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजेंनी रात्री उशिरा घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा। खासदार सुजय विखे यांनी पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेतली। अहमदनगर लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। सुजय विखेंच्या विरोधामध्ये निलेश लंके लोकसभेच्या मैदानामध्ये उतरण्याचे संकेत। बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक। महायुतीबाबत आपली नाराजी नाही, अजित पवारांसोबतही चर्चा करू, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये पालघर लोकसभा जागेचा तिढा अजूनही कायम। पालघर लोकसभेमध्ये शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचा उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध। विजय शिवतारे यांचं भोर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांकडून स्वागत। अब की बार बापू खासदार। विजय शिवतारेंच्या स्वागतावेळी घोषणा। भोर तालुक्यामध्ये विजय शिवतारेंकडून भेटीगाठी सुरू। वर्धा लोकसभेसाठी इच्छुक कराळे गुरुजींनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांसोबत लोकसभेच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे चित्र स्पष्ट। महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवारांना मताधिक्य देण्याचा निर्धार। बॅनरवर खडक वाचल्यातून 1 लाखाचं मताधिक्य देण्याचा उल्लेख। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील लढत होणार। अजित पवारांकडून शिरूरमधून आढळराव पाटलांची उमेदवारी जाहीर। दिलीप मोहिते पाटलांची नाराजी दूर।